तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वीच अर्थातच शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावरती सिडकोच्या जवळजवळ 21,400 घरांची सोडत जाहीर करण्यात आली। त्याच्यामध्ये अनेकांच्या हक्काच्या घराचं स्वप्न नक्कीच पूर्ण झालेलं आहे, त्यांना पसंतीनुसार घरे मिळालेली आहेत। पण तिथेच अनेक अर्जदार असे आहेत की त्यांना पसंतीनुसार घरे मिळालेली नाहीत। जबरदस्ती त्यांना अनेक ठिकाणी घरे दिली गेली आहेत आणि त्याच्यामुळे हे विजेते कुठेतरी नाराज असल्याचं दिसून आलेलं आहे। आणि आता कुठेतरी ही सगळी घरे परत करण्यासाठी मात्र विजेत्यांनी झुंबड केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। तर मित्रांनो, जे काही माझे पसंतीचे सिडकोचे घर जवळजवळ 26,000 घरे ही उपलब्ध केली होती आणि ही सिडकोच्या इतिहासातील सर्वात मोठी लॉटरी ठरली। परंतु तिथेच या घराची किमती जास्त असल्यामुळे कुठेतरी या घरांकडे जो काही ओढा असायला पाहिजे होता तो ओढा कुठेतरी दिसून आलेला नाही। जवळजवळ 1,60,000 लोकांपैकी 60,000 जणांनीच फक्त अनामत रक्कम भरली आणि त्याच्यामध्ये सुद्धा 38,000 लोकांनीच जे काही पेमेंट आहे ते केलं होतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा फक्त 21,400 लोकांनीच फायनल अनामत रक्कम ही भरलेली होती। आणि आता जेव्हा लॉटरी झाली त्या लॉटरीनंतर अनेक विजेत्यांना ज्या ठिकाणी घरे पाहिजे होती त्या ठिकाणी न देता इतर ठिकाणी दिल्याची बाब उघडकीस आलेली आहे। आणि म्हणून आता आपण पाहिलेलं आहे की ज्यांना बामणनगरी घरे पाहिजे होती त्यांना तळोजाला घरे मिळाली, ज्यांना मानसरोवर पाहिजे होती त्यांना वाशीला घरे मिळाली। असं खूप मोठा गोंधळ या ठिकाणी निर्माण झाला होता आणि म्हणून अनेक विजेत्यांनी कमेंटच्या माध्यमातून या सगळ्या बाबी आपल्याकडे कळवल्या होत्या आणि त्याच्यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे। परंतु आता सगळ्यात मोठी अजून एक बातमी आलेली मित्रांनो, आणि ती म्हणजे कुठेतरी ज्या ज्या विजेत्यांना अशा प्रकारे घरे मिळालेली आहेत, चॉईसनुसार घरे मिळालेली नाहीत, अशा विजेत्यांनी आता मात्र सिडकोमध्ये घरे परत करण्यासाठी झुंबड केल्याचं वृत्त आहे। आता आजच्या लोकमत या वृत्तपत्रात हे वृत्त प्रसिद्ध झाले मित्रांनो। त्याशिवाय कालच्या सामनामध्ये सुद्धा एक वृत्त प्रसिद्ध झालं होतं। या दोन्ही वृत्तांना घेऊन आपण थोडक्यात माहिती पाहूया। तर पहिलं वृत्त आहे मित्रांनो, सामना या वृत्तपत्रातलं आहे 24 फेब्रुवारीचं। सर्वाधिक पसंती असलेल्या वाशीतील घरे ही रिकामी, नवी मुंबईत सिडकोच्या गृहनिर्माण धोरणाचा बँड वाजला। म्हणजे चांगल्या मोक्याच्या ठिकाणी असून सुद्धा, चांगल्या ठिकाणी असून सुद्धा, प्राइम लोकेशनला असून सुद्धा, मार्केटमध्ये असून सुद्धा या घरांना हवा तसा प्रतिसाद मिळत नाही। काल सुद्धा मला अनेकांनी फोन केले मित्रांनो, आज सुद्धा अनेकांनी फोन केले की सर मी वाशीतील घर रद्द करत आहे, मी खूप म्हणजे मला माझ्या बजेटमध्ये नाही आहे, मला ते घर नकोच होतं आणि आता माझे अनाठही 5,000 रुपये कपात होणार आहेत, याचंच आम्हाला खूप दुःख आहे। आणि आम्ही अननेसेसरी जे काय आतापर्यंत उठाठेव केली, अननेसेसरी आम्ही जे काही आतापर्यंत आम्ही जे काही मेहनत केली डॉक्युमेंटसाठी म्हणा इतर गोष्टीसाठी, आम्हाला खूप अपेक्षा होती सर की या लॉटरीत तुम्हाला घर मिळेल, पण तसं होताना दिसत नाही, असं अनेकांनी मला फोन करून सुद्धा सांगितलेलं आहे। म्हणून दुसरी एक बातमी आहे मित्रांनो, तेच लोकमतमध्ये आलेली आहे, घरे परत करण्यासाठी ग्राहकांची झुंबड। यामध्ये सुद्धा पसंतीचे घर नाही मिळाल्यामुळे ही सगळी घरे परत करण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे। तर मी थोडक्यात तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो, नेमकं वाचून दाखवतो ही बातमी काय आहे ती। लहान झालेला आकार आणि वाढलेल्या भरंसाठ किमती यामुळे सिडकोच्या गृहनिर्माण धोरणाचा अक्षरशः बँड वाजला आहे। नवी मुंबईत घर घेण्यासाठी नागरिकांची सर्वाधिक पसंती वाशीला असली तरी सिडकोला मात्र वाशीच्या प्रकल्पातील सर्व घरे विकता आलेली नाहीत। वाशी ट्रक टर्मिनलच्या जागेवरील सिडकोच्या माध्यमातून 3,131 घरांची निर्मिती केली जात आहे। मात्र नुकत्याच काढलेल्या लॉटरीतील फक्त 2,651 घरेच अर्जदारांना देण्यात आली आहेत। यापैकी पहिल्या फेरीत वाशीतील भाग्यवंतांचा आकडा हा 1,740 आहे। त्यामुळे विजेत्यांना एकूण भाग्यवंतांपैकी किती जण घर घेणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। आता ते सामन्यातील वृत्त आहे मित्रांनो। त्याच्यानंतर तिथेच एक बातमी दिलेली आहे, घरे ही आवाक्याबाहेर, नवी मुंबईतील भूखंडाचे दर सध्या गगनाला भिडले आहेत। 2 दिवसापूर्वी खारघरमधील भूखंडांना विक्रमी 5.5 कोटी रुपये गुंठ्याचा दर मिळाला। आता भूखंडापाठोपाठ सिडकोची घरेही अत्यल्प अल्प आणि मध्यम गटाच्या आवाक्याबाहेर गेले, अशी प्रतिक्रिया काही रिअल इस्टेट तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। लोकमत या वृत्तामध्ये काय आलेलं बघा, पसंतीचे घर न मिळालेल्या ग्राहकांच्या माथी विक्रीविना पडून असलेली तळोजातील घरे मारण्याचा आटापिटा सिडकोकडून सुरू आहे। त्यावर तीव्र नाराजी व्यक्त करून अनेक ग्राहकांनी सिडकोने दिलेला पर्याय धुडकावून घरे सरेंडर करण्याचा धडाका लावला आहे। त्यासाठी सिडकोच्या संबंधित विभागात ग्राहकांची गर्दी होताना दिसत आहे। इथे अजून बघा, अनेक ग्राहकांनी मागील 4 दिवसात सिडकोच्या कार्यालयात उपस्थित राहून पर्यायी घरे स्वीकारण्यास नकार दिला आहे। एकंदरीत आपल्याला लक्षात आलं असेल मित्रांनो की कशा प्रकारे ग्राहकांद्वारे जे काही त्यांना घरे अलॉट केली जाणार आहेत
ती धुडकावली जात आहेत आणि या सगळ्या बाबीवर आता तरी कुठेतरी सिडकोने गांभीर्याने विचार करणं आवश्यक आहे। याच्यापूर्वी सुद्धा आपण अनेक व्हिडिओमधून आपण रिक्वेस्ट केल्या, अनेक व्हिडिओमधून सांगितलं मित्रांनो की या किमती कुठेतरी कमी करणं आवश्यक आहे। याच्यावरती सिडकोने विचार करावा, पण सिडकोने त्याच्यावरती अजिबात विचार केला नाही। किंबहुना सिडकोने उलट पक्षी उत्तर दिले की आम्ही या किमती कमी करणार नाही। आणि आता कुठेतरी ज्या काही बाबी घडतायत, ज्या काही प्रकरणं समोर येत आहेत, त्याच्यावरून एकंदरीत पुन्हा एकदा सिडकोने यावरती गांभीर्याने विचार करून याचा पुनर्विचार करून कुठेतरी या किमती कशा प्रकारे कमी करता येतील यावर अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे। तरच ही सिडकोची घरे विकली जाऊ शकतात, अन्यथा येणारे वर्षानुवर्षे ही घरे विक्रीविना पडून राहतील आणि पुन्हा याचा भुर्दंड हा सिडकोला भरावा लागेल, सिडकोवरती येईल आणि पुन्हा तो सिडकोचा भुर्दंड वसूल करण्यासाठी अजून घराच्या किमतीमध्ये वाढ केली जाऊ शकते। आणि म्हणून कुठेतरी आता या बाबीकडे सिडकोकडून अभ्यास केला जाईल, या बाबीवरती सिडकोकडून लक्ष दिले जाईल अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य अर्जदाराकडून व्यक्त केली जात आहे। तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद।